सूरतेच छेडता गीत उमटले नवे, आज लाभले सखे सौख्य जे मला हवे हो. नमस्कार मंडळी, मी यशवंत दिडवाग, तुमचा मराठी गिटार मास्टर. आज आपण शिकणार आहोत सूरतेचं छेडता. 52 मंगळवार 52 गाणी आपण शिकतोय आणि आज 15वं गाणं आहे. हे गाणं तसं इझी आहे, थोडंसं एकच फक्त काइंड ऑफ बारकोड आहे, तिला पण तुम्ही वेगळी पकडू शकता. सुरू करूया आपल्या ट्युटोरियल व्हिडिओला. जसं आपलं ट्रेडिशनली ठरलं आहे, आपण पहिलं बघतो स्ट्रमिंग पॅटर्न काय आहे, मग बघतो कॉर्ड्स यूज्ड काय आहेत, आणि मग स्विचेस बघतो, आणि मग अल्टिमेट परफॉर्मन्स कसा वाटतो डेमो. स्ट्रमिंग पॅटर्न शिकूयात आता. 6/8 आहे हा. 1 2 3 4 5 6. 1 आणि 4ला ॲक्सेंट येतो 6/8, पण या 4मध्ये आपण म्यूट घेतोय असा चक. 1 2 3 चक 6. 1 2 3 चक 6. ओके, एकदम स्लो मध्ये 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. आय होप तुम्हाला समजला आता हा. आता बघूया आपण ह्याच्यात कॉर्ड्स यूज्ड काय आहेत. पहिली कॉर्ड आहे ई मायनर, मग ए मायनर, मग ई मेजर, मग जी, आणि एकच आहे बी फ्लॅट. ती अशी पकडतात किंवा अशी पकडतात. डिटेलमध्ये सांगतो एक एक. ई मायनर सगळ्यात सोपी कॉर्ड, केपो 2वर आहे, आणि E0 A2 D2 G0 B0 E0. ए मायनर ही 5 स्ट्रिंग कॉर्ड आहे, आपण टॉप ई स्ट्रिंग नाही वाजवत. A0 D2 G2 B1 आणि E0. नेक्स्ट याच शेपला आहे असा वरती घ्यायचा. ई मेजर 6 स्ट्रिंग कॉर्ड आहे ही. E0 A2 D2 G1 B0 E0, आणि जी ही पण 6 स्ट्रिंग कॉर्ड आहे. E3 A2 D0 G0 B0 E3. बी फ्लॅट कॉर्ड ही 5 स्ट्रिंग कॉर्ड आहे, म्हणजे ही म्यूट घ्यायची आपल्याला. ही वाजती आहे A1, ही वाजते D3, ही G3, ही वाजती आहे B3, आणि ही वाजती आहे E1. काहींची ही E1 वाजताना थोडीशी त्रास देईल, कारण हा बार थोडासा डिफिकल्ट आहे लावायला. तुम्ही अशीही वाजवू शकता ही. म्हणजे या तिघांनी मी हे असं पकडलं आहे. तिसऱ्याच फ्लॅटला मी हा A1 सोडूनच दिला, तो वाजवतच नाही. 4 स्ट्रिंग कॉर्ड वाजवतो आपण. D3 G3 B3 आणि E1, किंवा असंही वाजवू शकता, आणि मधल्या 4 म्हणजे ईला नाही वाजवणार आपण. सो या होत्या कॉर्ड्स एकदम डिटेलमध्ये. आता स्विचेस तुम्हाला काय करायचे आहेत. ई मायनर ए मायनर याचा चांगला स्विच करा, मग ए मायनर ई मेजर, ए मायनर ई मेजर हा चांगला, मग ई मेजर जी, ई मेजर जी, आणि एक आहे ई मायनर आणि बी फ्लॅट. असा पकडत असाल तर अशी प्रॅक्टिस करा, आणि जर का असा पकडत असाल तर ओके. बस एवढंच गाणं आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करताना काय डाऊट आले तर खाली कॉमेंटमध्ये विचारा. जर का तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे डाऊटचं रिड्रेसल हवं असेल तर प्लीज जॉईन गिटारगिरी कम्युनिटी गोल्ड नाही तर सिल्वर मेंबरशिपमध्ये. सध्या लाईफटाईम ऑफर चालू आहे, जी लवकरच बंद होईल. आणि त्याचा म्हणजे तिथे एनरोल केल्याचा फायदा हा की तुम्हाला समोरासमोर माझ्याकडून फीडबॅक घेता येईल, किंवा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आपला टेलिग्राम ग्रुप असतो, तिथे तुम्ही व्हिडिओ पोस्ट करता, आणि अगदी बोट अन बोट मी सांगतो की कसं आहे. कारण सिन्स दिस इज ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅट ऑफ लर्निंग, तुम्ही नुसतं कमेंटमध्ये मला नाही विचारू शकत की हे माझं असं होतं आहे तर काय चुकतं आहे. मी काहीच त्याच्यावर सही मांडू शकणार नाही. काही टेक्स्च्युअल डाऊट सॉल्विंग आहेत, तेवढेच मला कमेंटमध्ये लिमिटेड आन्सर करता येतील, म्हणून म्हटलं. खाली सगळ्याच्या लिंक्स दिल्यात, आणि अगदीच तुम्हाला सिल्वर आणि गोल्डमध्ये यायच्या आधी गिटारगिरी कम्युनिटीची थोडीशी आयडिया हवी असेल, म्हणजे थोडंसं जवळ जाऊन, अगदी एंट्री नाही पण थोडंसं जवळ जाऊन, तर गिटारगिरी क्विक स्टार्ट गाईड पण मी बनवला आहे. त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गिटारगिरी सुरुवात करताना नक्की कॉन्सेप्च्युअल प्लॅनिंग कसं असावं तुमचं ऑन पेपर, सो दॅट तुम्ही स्पीडी ग्रो करू शकाल, ते सांगितलं आहे.
लिंक्स चेकआउट करा सगळ्या. आणि आता बघूया आपण ॲक्च्युअल गाणं कसं वाजतं आहे. सुरतेच छेडता गीत उमटले नवे, सुरतेच छेडता गीत उमटले नवे, आज लाभले सखे सौख्य जे मला हवे. हो सुरतेच छेडता. म्युझिक मग अंतरा सुरू. अबोल प्रीत बहरली हो, कडी हळूच उमलली हो. अबोल प्रीत बहरली, कडी हळूच उमलली, वेदना सुखावली, हसली तुझ्या सवे. हो सुरतेच छेडता गीत उमटले नवे. आणि मग पुढचा स्टांजा पण सेम असाच आहे. सेम अबोल प्रीतच्या ऐवजी एकदा तरी स्मृती वगैरे सगळं सेम आहे. भन्नाट. मला असं वाटतं आहे की तुम्हाला नक्कीच हे गाणं आवडलं असेल. वाजवता वाजवता स्वतःच्याच हातातून ऐकणं खूप मस्त फील आहे हा. 52 मंगळवार 52 गाणी मला पूर्ण महाराष्ट्राला शिकवायची आहेत. प्रत्येक मराठी माणसाला शिकवायची आहेत ज्यांना कोणाला गिटार आवडते. आणि असंच मराठी गाण्यांचं साम्राज्य मला जगभर पसरवायचं आहे. जय शिवराय.